श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा 20 मार्चला सगळ्यांना माहिती आहे की स्वामी महाराजांची जयंती आहे, म्हणजेच प्रगट दिवस आहे. तर मग आपल्याला या दिवशी कुठली सेवा करायची आहे? बरंचदा काय होते माहिती आहे का, धकाधकीचं जीवन असते. आपण नोकरी करतो किंवा एक छोटा मोठा जॉब करतो किंवा काहीतरी आपल्याला काहीतरी कुठलं तरी काम करतो किंवा उद्योग असते आपला, भरपूर काही आपल्या मागे कामं असते. मग या कामाच्या याच्यामध्ये आपली खूप मोठी सेवा करणं शक्य होत नाही. मग आपण काय करायला पाहिजे, जेव्हा वेळ मिळाला तेव्हा देव करायला पाहिजे, असं आहे ते. कारण माहितीये का, म्हणतात ना ते हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघा म्हणजे काय करायचं, नामस्मरण नेहमी करत राहायचं. नामस्मरण जेवढं होईल तेवढं आपलं नामस्मरण करायचं. रोजच्या दिवसाला जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी काही हरकत नाही. तुम्ही कुठल्याही कामामध्ये असो, कुठल्याही स्थितीमध्ये असो, कशाही असो, नुसतं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुमच्याकडून जितक्या जास्त होईल त्याची गिणती, कारण त्याची गणना, त्याची मोजणी झालेली नसते. आणि जेव्हा त्याची मोजणी होत नाही त्याचं फळ जेव्हा भगवंत देते ना, तेव्हा ते पण न विचार करता तुम्हाला एवढं मोठं फळ देऊन देतात. हे स्वामी महाराज आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ब्रह्मांड नायकाची आपण प्रत्यक्ष सेवा करत असतो. आणि सेवा करताना स्वामींनी प्रत्यक्ष म्हटलेलं आहे की मैं गया नाही जिंदा हो. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामी महाराज प्रत्यक्ष आहे, चालते फिरते. आपल्याला स्वामी इतक्या लवकर स्वामी मार्गामध्ये आल्याच्या नंतर जी अनुभूती येते ते अनुभूती आपल्याला कुठल्याच मार्गामध्ये नसेल आली असं मला तरी वाटते. कारण माझा स्वतःचा विश्वास आहे आणि स्वतःच्या विश्वासाचे, स्वतःचे स्वअनुभवाचे बोलच मी आज तुमच्या समोर बोलत आहे. मग आपल्याला 20 तारखेला प्रगट दिनाच्या दिवशी, महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपली दिनचर्या सगळं आटोपल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एखादा छान पाट टाकायचं आहे, त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं. माहितीये का, गुरुचं जे वस्त्र असते हे पिवळ्या रंगाचं असते. मग पिवळ्या रंगाचंच वस्त्र आपल्याला टाकायचंय. महाराजांचा फोटो वगैरे तिथे ठेवायचा आहे. फुलं वगैरे, हार सगळं छान सुशोभित करायचं. एखाद्या समय वगैरे लावायचा, दिवा वगैरे लावायचा. खूपच सुंदर प्रफुल्लित सुंदरशी अशी पूजा झाली पाहिजे, छान करायचं. जेणेकरून ती पूजा म्हणून आपलं स्वतःचं मन हे प्रसन्न व्हायला लागते. जेव्हा आपलं मन प्रसन्न असते तेव्हा आपलं जे सगळं लक्ष आहे हे सगळं लक्ष पूजेमध्ये लागते. जर आपलं मन प्रसन्न नसलं तर ते पूजेमध्ये राहत नाही. कारण आपण शरीराने तिथे उपस्थित असतो पण आपलं जे मन आहे कुठेतरी भ्रमंती करत असते. मग आपण काय करायला पाहिजे, सगळी सुंदरशी पूजा वगैरे मांडणी केल्याच्यानंतर सुंदरशी अगरबत्ती, सुवासिक अगरबत्ती तिथे लावायची. सगळं लावल्याच्या नंतर रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, संकल्पयुक्त एक स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करायचं. मग संकल्प कसा करायचा, तर मग संकल्प थोडा हातावरती पाणी घ्यायचं आहे, अक्षिदा घ्यायची आहे, थोड्या 2-3 अक्षिदा घेतल्याच्या तिथून जी काही कामना आहे, जी काही इच्छा आहे ती म्हणायची. आणि ते पाणी तुम्हाला प्लेटमध्ये टाकून ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर एक श्रीफळ घ्यायचं. कधी पण कुठलीही सेवा करताना महाराजांना श्रीफळ अर्पण केल्याशिवाय सेवा करायची नाही. एक श्रीफळ घ्यायचं आहे, त्याच्यावरती 2 पानाचा बिडा ठेवायचा आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, एखादी सुपारी ठेवायचं आहे, पुष्प आणि छोटीशी खडी साखर ठेवायची आहे. हेच आपल्याला आपली जी काही इच्छा असते ती म्हणायची. इच्छा म्हटल्याच्या नंतर ते श्रीफळ जे आहे ते स्वामी महाराजांच्या समोर आपल्याला ठेवून द्यायचं. मग स्वामी महाराजांच्या समोर ठेवल्याच्या नंतर आपल्याला तिथून एक अख्खं पूर्ण पारायण करायचं. मग आपलं पूर्ण पारायण झाल्याच्या नंतर, आणि बघा तुम्हाला कधी कधी तहान वगैरे लागते पारायणामध्ये, तर काही हरकत नाही, एक ग्लासभर पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. कधी पण आपलं 1 ग्लासभर पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आणि तेच पाणी आपण प्यायचं आहे. मग तुम्ही पूजा करता करता सुद्धा तुम्ही पाणी वगैरे असं पिऊ शकता, असं काही त्याच्यामध्ये कुठलंही बंधनकारक नाही. 1 ते 1.5 तास या पूजेला तुमच्या स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृतच्या पारायणाला लागते. मग हे पारायण झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. आणि हा जप करताना नेहमी लक्ष द्यायचं आहे की कधी पण आपली मुद्रा जी आहे अशा प्रकारे असते पाहिजे. हे दोन्ही बोटं आपल्या जप करताना माळेला याचा स्पर्श झाला नाही पाहिजे. आणि माळेचा जप करताना सुद्धा आपल्याला ते झाकून करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुण्य हे आपल्या जवळच राहते. ते इतरांना आपली माळ जप करताना ते सुद्धा दिसलेलं नाही पाहिजे. याची सगळ्यांनी आपल्याला काळजी घ्यायची. आणि या दिवशी ही सेवा मी जी सांगितलेली आहे ती सर्वांनी आवर्जून करायची आहे, म्हणजे करायचीच आहे. आणि सुंदरचा तुम्हाला उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, त्याचा तुम्हाला रिझल्ट सुद्धा तात्काळ मिळणार आहे. ज्याचे प्रश्न मार्गी लागले त्याला लवकर हा रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.